लग्नानंतर पहिली 2-3 वर्ष ना एकमेकांना गिफ्ट्स देणं, रात्री 12 वाजताच बर्थडेसाठी छान सरप्राईज प्लॅन करणं, बर्थडे विश करणं, या गोष्टी खूप एक्साइटिंग वाटायच्या. पण आता मात्र आमचे बर्थडे ना रिद्वीच्या अकॉर्डिंग चालतात, की रात्री 12 वाजता विश करण्यापेक्षा संध्याकाळी जसं मुलांचे बर्थडे सेलिब्रेट होतात, तसं आम्ही आमचा बर्थडे सेलिब्रेट करतो. कारण त्यावेळेला ती पण छान फ्रेश असते. रात्री 12 वाजता तिला झोप आलेली असते. त्याच्यामुळे तिच्यात एक्साइटमेंट नसते. मग तिला मज्जा येणार नाही म्हणून आम्ही असं थोडंफार आमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडी चेंज केलंय. आज दीपकचा बर्थडे होता आणि संडे होता, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्या समोरच सुरू होत्या. त्यामुळे मी केक आणायलाही आम्ही त्यांनाच घेऊन गेलो होतो. सगळ्या गोष्टी दीपक समोरच घडत होत्या. त्यामुळे सरप्राईज असं काही नव्हतं आणि लिटरली आम्ही तर हद्दच पार केली. व्हिडिओ सुद्धा दीपक स्वतः शूट करत होते आणि माझं डेकोरेशनचं काम सुरू होतं. या लाइटिंगचा हार्ट बनवण्याचं मी इतकं ट्राय केलं ना, बट काही शक्यच झालं नाही. आणि स्वतःला डेकोरेशन मध्ये प्रो समजणारी मी आज काय झालं होतं काय माहित बाबा, होतच नव्हतं काय पॉसिबल. आणि रिद्वीला केक खाण्याची एवढी एक्साइटमेंट होती ना, की केक कधी बाहेर येईल आणि तिला काही कंट्रोल झाला नाही. केक कटिंगच्या अगोदरच मॅडमने केक खाऊन सुद्धा टाकला थोडासा. आणि आज आमच्या बाळाने ना बाबासाठी खूप सुंदर कार्ड बनवलं होतं. दीपक दुपारी झोपलेले, तेवढ्या वेळेत तिने हे छान कार्ड बनवून ठेवलं आणि हेच फक्त दीपकसाठी आज सरप्राईज होतं. आणि लिटरली आमचं एवढंसं बाळ एवढं मोठं कधी झालं की आम्हाला गिफ्ट द्यायला लागलं, आम्हाला समजलंच नाही. दीपक रिअली खूप इमोशनल फील करत होते आणि त्यांना खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे एखाद्या बाहेरून आणलेल्या गिफ्ट पेक्षा हे खूप प्राइसलेस होतं त्यांच्यासाठी. त्यानंतर छान असं केक कटिंग केलं आणि लास्ट बर्थडेला ना दीपकच्या रिद्वी एवढी रडली होती की बाबाचा नाही माझाच बर्थडे आहे. आज तसं काही झालं नाही, तिने छान एन्जॉय केलं. आणि त्यानंतर ना लिटरली आम्ही आमच्या मुलीला दंगा करायला शिकवतोय. लास्ट इयर पर्यंत रिद्वी बलून्सला खूप घाबरायची, आता तिची भीती नाहीशी झालीये. पण बलून्स फोडायला ती जरा घाबरत होती. त्यामुळे दीपक म्हणत होते की चल मी तुला शिकवतो. मग त्यांचं दोघांचं छान बलून्स फोडायचं सुरू होतं आणि दोघांनी छान एन्जॉय सुद्धा केलं. त्यानंतर घरामध्ये जो कचरा झाला होता, बाप रे बाप, म्हणजे डेकोरेशन करण्यापेक्षा नंतर आवरायला मला फार जास्त कंटाळा आला आणि लगेचच आवरून घेतलं. म्हटलं दुसरा दिवसही त्यातच जायला नको म्हणून सगळं काही झाडून वगैरे घेतलं. आणि तोपर्यंत रिद्वी मस्त तिच्या काका आणि आंटी सोबत फोनवर बोलत होती आणि केक खात होती. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.